नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आपण आज आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की स्वामी चरित्र ग्रंथाचे नेमके 7, 11, 21, 51 किंवा 108 पारायण कसे करायची। दिव्य असा हा अद्भुत ग्रंथ आहे स्वामी चरित्र ग्रंथ। एकदा वाचल्यावर त्याची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही। खूप छान असा ग्रंथ आहे, छान अशी सेवा आहे। ही सेवा तुम्ही नक्की करा। जर घरामध्ये लक्ष्मी टिकत नाहीये, कर्जबाजारीपणा झालेला आहे, नोकरीच्या अडचणी आहेत, बाहेरील टेन्शन आहे, काही टेन्शन असू द्या, ह्या ग्रंथाचे पठण केल्यावर खूप शांती मिळते आणि असा अनुभव आल्याशिवाय राहत नाही। खूप छान असा, मला पण ह्या 108 पारायणाचा खूप छान असा अनुभव आलेला आहे। तुम्ही नक्की 108 पारायण करा। 108 पारायण केली ना अनुभव आल्याशिवाय राहत नाही। बरं, नेमके 7 पारायण कसे करायची, याचे नियम कसे आहेत, नेमके काय करावे, याची मी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर जेव्हा आपल्याला पारायण सुरुवात करायची असते तेव्हा आपण मनामध्ये संकल्प करायचा की नेमके आपल्याला 7 पारायण करायची की 11, 21, 51 जी समजा आपल्याला जेवढी पारायण करायची तेवढा आपण संकल्प करायचा असतो। तर आपण 7 पारायण 7 दिवसामध्ये कंप्लीट करू शकतो। 7 पारायण करणं म्हणजे नेमकं काय, पहिल्या दिवशी आपण 1 ते 21 अध्याय कंप्लीट समजा वाचन करायचे आहे। तसेच आपण 7 दिवस तसंच 1 ते 21 अध्याय पठण करायचे आहेत। असंच आपल्याला 21, 11 समजा करायचे जर असले तर आपल्याला रोज तसंच करायचं आहे। पूर्ण ग्रंथ आपल्याला पठण करायचा असतो। जेव्हा आपल्याला 108 पारायण करायचे असते तेव्हा आपण सकाळी 1 पारायण आणि संध्याकाळी 1 पारायण असं सुद्धा करू शकतो। 51 पारायण जर केली आपण तर ती आपली 51 समजा दिवसामध्ये होतात। आणि 108 जर पारायण करायची जर आपल्याला असली तर आपण 2-2 पारायण समजा रोज 2 पारायण केले एका ग्रंथ समजा पठण केलं 2 वेळेस तर 54 दिवसामध्ये सुद्धा आपलं ते पारायण 108 दिवसाचं कंप्लीट होऊ शकतो। तर नेमकं कसं करायचं हे स्वामी चरित्र ग्रंथाचं पारायण 7 दिवसाचं समजा सुरुवात कशी करायची नेमकी, तर आपल्याला पहिल्या दिवशी चांगली अंघोळ करून शुचिर्भूत होऊन देवाच्या समोर मस्त आसन टाकून बसायचं आहे। तुम्हाला वेगळी अशी काही पूजा मांडायची गरज नाही। तुम्हाला जर मांडायची असली पूजा तर तुम्ही मांडू शकता। जास्त काही आपल्याला पूजा मांडायची गरज नसते। आपण आपल्या देवघरामध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती तर असते, आपण पहिल्या दिवशी मस्त स्वामींना अभिषेक घालून पंचामृताने अभिषेक घालायचा आहे आणि मस्त सेवेला सुरुवात करायची आहे। स्वामीची छान अशी पूजा करून घ्यायची आहे, समोर आसन टाकायचं आहे देवाच्या आणि आपण आपल्या संकल्प करायचा आहे अगोदर। मग संकल्प आपण असा करायचा की मी समजा आपलं नाव घ्यायचं आहे, मी या गोत्रातील आहे, मग मी असं समजा याच्यासाठी हे पारायण समजा आपल्या जे मनात आहे ते आपण बोलायचं आहे की याच्यासाठी हे पारायण करत आहे, स्वामी तुम्ही माझ्याकडून हे पारायण करून घ्या, असा संकल्प करायचा आहे। आपल्याला 7 करायचा, 11 करायचा, 21, 51 जसा करायचा तसं तुम्ही बोलून तसा संकल्प करायचा। आणि नंतर मग आपण जेव्हा पारायण चालू करतो ना त्या पारायण काळामध्ये आपल्याला परान्न वर्ज्य करायचं आहे। आपण पारायण काळामध्ये परान्न बिलकुल घ्यायचं नाहीये। आपले आचार विचार सुद्धा ठेवायचे आहेत। कमीत कमी एखाद दिवस आपल्या जवळ जर केंद्र असले तर आपण केंद्रामध्ये आरतीला जावे, छान विचार ठेवावे। आपण जर आपल्याला गरजच पडली नेमकी कुठं जायची तर आपण सकाळी आपलं पारायण पूर्ण कंप्लीट करून वाचून जायचं आहे, नाहीतर संध्याकाळी आपण घरी वापस यायचं आहे। शक्यतो स्किप करू नका। डेली म्हणजे पारायण आपण कंप्लीट होत तर रोज त्याचे पठण करायचे आहे। तर असा हा एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही पारायण करू शकता आणि खूप छान अशी अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही। तुम्हाला खूप असा अनुभव येतोच। म्हणजे मला स्वतः 108 पारायण मी केले होते तर मला खूप छान अनुभव आलेला आहे। तुम्ही नक्की करून बघा, अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। आपण स्वामी सेवा आपण जेव्हा करतो आपण निर्मळ अंतकरणाने आणि चांगल्या शांत भावनेने करतो, ही आपली सेवा कधीच वाया जात नाही। स्वामी आपल्याला त्याचं फळ नक्कीच देतात। तर नक्की करून बघा। आपले व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका ताईंनो। कमेंट नक्की करा की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात नाही। सर्वांना श्री स्वामी समर्थ।